जगात सगळ्यात पहिल्यांदा विरजण कुठून आले तर पावसाळ्यातल्या हस्त नक्षत्रातल्या पावसाचं पाण्याने जर विरजण लावलं तर दही बनते, असा एक मेसेज व्हॉट्सअपवर खूप व्हायरल होत होता. विचार केला आणि 6 तारखेला जो पाऊस पडला त्या पावसाचं पाणी मी प्लेटमध्ये पकडलेलं होतं. स्क्रीनवर तुम्ही बघू शकता. गेटवर ओपन स्पेसला वाटी आणि प्लेट मी दोन्ही ठेवलं होतं आणि दोन्हीमध्ये जेवढं पावसाचं पाणी येईल तेवढं मी घेतलेलं जमा केलेलं होतं. या व्हिडिओमध्ये केलेली प्रत्येक स्टेप आणि रिझल्ट हा 100% विश्वसनीय आहे. इथं मी वाटीमध्ये पावसाचं पाणी जमा केलेलं आहे. लहान भांड्यात थोडंसं दूध मी गरम करायला ठेवलेलं आहे. हा व्हिडिओ तयार करताना फक्त हाच विचार होता, की दही लागलं तरी दाखवायचं आणि नाही लागलं तरी सुद्धा दाखवायचं. म्हणजे जो रिझल्ट असेल तो सगळ्या व्ह्यूअर्सच्या समोर ठेवायचा. इथं मी दूध गरम करून घेतलेलं आहे, कोमट करून घेतलेलं आहे, जसं विरजणसाठी आपण करून घेतो तसं. आणि त्यामध्ये 1 चमचाभर होईल, 1.5 टीस्पून होईल इतकं मी पावसाचं पाणी घातलेलं आहे. पहिल्या 2 नक्षत्रामध्ये पावसाचं पाणी मला मिळालं नाही. पण आता 3ऱ्या नक्षत्राचं हे पाणी मला पाऊस पडायला लागल्यावर मी पटकन जमा केलेलं आहे. त्यामुळे कॅमेरा एका हाताने पकडलेला आहे आणि दुसऱ्या हाताने काम चालू आहे. त्यामुळे व्हिडिओ थोडासा हलत आहे. 1.5 टीस्पून होईल साधारण इतकं पाणी मी त्यामध्ये घालून हे मिळलेलं झाकण लावून मी ओव्हनमध्ये ठेवलेलं आहे. ओव्हन बंदच आहे. फक्त किडामुंगीपासून संरक्षणासाठी वर उचलून ठेवलेलं आहे. दुपारी 1 वाजलेला आहे आणि 1 वाजता मी विरजण लावलेलं आहे. सकाळी 1 वाजता हे विरजण लावलेलं आहे आणि संध्याकाळी 9-10च्या दरम्यान मी जेव्हा बघितलं त्यावेळी त्याचं विरजण झालेलं नव्हतं. त्यामुळे मला असं वाटलं, की त्याचा आता दही बनणार नाही म्हणून मी तो भाग काही शूट केलेला नव्हता. पण सकाळी जेव्हा मी 8-9 वाजता बघितलं त्यावेळी बऱ्यापैकी चांगलं घट्ट दही तयार झालेलं होतं. म्हणून मी 3 ते 4 तासासाठी दही सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवलं होतं. आता 4 तासांनी बघूया. म्हणजे आपल्याला दही बनवण्यासाठी साधारण 20 ते 22 तास लागलेले आहेत. आता स्क्रीनवर तुम्ही तयार झालेलं दही बघू शकता, की किती घट्ट लागलेलं आहे. मला इथं एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे, की WhatsAppवर बरेच मेसेज असे होते, की दही लागलेलं नाही. पण मला हेही इथं अगदी आवर्जून सांगायचं आहे, की नेहमीच्या विरजणपासून दही 7 ते 8 तासात एकदम छान दही लागते. तसं पावसाच्या पाण्यापासून बनवलेल्या दही लागण्यासाठी 20 ते 22 तास, कदाचित 24 तास लागतात. या दह्याची चव आपल्या दह्यासारखीच लागते. हे दूध नासलेलं नाही, याची चव कडवट नाही, तर अतिशय मधुर चवीचं हस्त नक्षत्राच्या पावसापासून बनवलेलं हे दही आहे. हे दही परफेक्ट लागते की नाही हे पाहण्यासाठी घटस्थापनेला येणाऱ्या 3 तारखेला हस्त नक्षत्र आहे. तेव्हाच पावसाच्या पाण्याने दही लावून बघा आणि फक्त एकच अट आहे, की 20 ते 22 तास, 24 तास ठेवून बघा आणि हे दही परफेक्ट लागते. दहीच्याच चवीचं होते आणि हे टॅली करण्यासाठी आम्ही दुसऱ्या एका ठिकाणी सुद्धा दही लावलेलं होतं. सो त्याचा रिझल्ट सुद्धा अगदी दह्याच्याच चवीचा होतो. म्हणजे पावसाळ्यातील हस्त नक्षत्रातील पावसाच्या पाण्याने जे दही बनवले जाते ते 100% दही बनते हे खरं आहे आणि या व्हिडिओतील प्रत्येक स्टेप आणि रिझल्ट हा 100% विश्वसनीय आहे. पावसाच्या पाण्यापासून दही लागणं खरोखरच ही एक निसर्गाची किमया आहे. इथं माझा व्हिडिओ कंप्लीट होत आहे. परत लवकरच भेटूया अशाच एका युनिक माहितीच्या सोबत. तोपर्यंत धन्यवाद.